मित्रांनो, आज सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मुळीकवाडी या ठिकाणी भव्यदिव्य असं आदतचं मैदान संपन्न झालं. मित्रांनो, या आदतच्या मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रातील सर्व बैलगाडी मालकांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला. जवळपास 75 गट झाले आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे लखन आणि रॉकी. आपल्या समवेत हिंद केसरी जॉकेज सोमा ड्रायव्हर तडफकर आहेत. सोमा ड्रायव्हर नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, बऱ्याच प्रदीर्घ विश्रांतीनंतर लखननं आणि रॉकीने एक नंबर केलाय. पहिल्यांदा प्रथम बैल आपला 10वीस खांदे आम्ही हाणत होतो. परत मी 2 मैदान 10वीनं थोडासा वायच त्याचा बॅलला काढला म्हणून मी उजवीनं 2 फेऱ्या काढलं. फेरायला बैल चांगला पळला उजवीनं. आज 100% म्हणलं आज आपल्याला मैदान खेळायचं, आज उजवीनं 100% बैल पळवायचा आहे म्हणलं आपल्याला आज. आणि त्यात पायऱ्यासाठी आमचं पवन शेठ आणि गोटून आज सगळं पूर्णपणे नियोजन केलं होतं पायऱ्याचं लखनच्या. त्यामुळे आम्ही पण त्यांना काय त्यांच्या ह्यानं म्हणलं आजचं मैदान 100% यशस्वी आपण 100% होईल. अख्ख्या टीमला पण त्यांना सांगितलं असं वासरू घातलंय म्हणून रॉकी 100% आम्ही म्हणलं. रॉकी कुठनं शोधून काढला पायरा? कोण आहेत मालक? मालक रॉकीचे. हां, बरं तुम्ही हे नाव काय दादांचं? आहे विजय जाधव. गाव कुठलं? शेटपळ. बरं मित्रांनो, बघा रॉकी पण सुंदर पळाला ह्याच्या जोडीला. तर काय सांगाल, बाकी गट क्रमांक किती मध्ये पळाल तुम्ही? गट क्रमांक पहिल्याच गटामध्ये पळलो होतो आणि सीमेला पण कड लागले. 7व्या सीमेत 8 नंबर तास लागलं आणि फायनलला 4 नंबर तास लागलं. सुंदर अशी गाडी पळली की आज म्हणजे महत्वाचा विषय सांगायचं गोष्ट म्हणजे संघर्ष करून बैलांना आम्हाला आज दाखवलं की मी अजून कुठं 100% संपलो नाही आणि संपणार पण नाही. आणि विषय महत्वाचं म्हणजे माझ्या या मावस भावाचं गाव होतं मुळीकवाडी. मावस भावाला मी सकाळी पण बोललो होतो. मावस भावाच्या घरी जाऊन मी चहा पाणी नाश्ता करून आलो. मला आज 1 नंबर पाहिजे म्हणून. असं म्हणजे माझी इच्छाच होती आज 1 नंबर हो. लखनला 1 महिने विश्रांती होती ना? हा 1 महिना त्याची 10व्या साईडला एक शिर होते. ते शिरेला मध्ये आधी गाठ आली होती थोडीशी. त्यामुळं ते डॉक्टर बोलले होते लगेच बैल पळून नव्हते. गाठवर सूज आली ना परत मग बैल थोडासा कमी पडायचा. ती बैला ट्रीटमेंट आम्ही 1 महिना केली. आज बदलार त्यांना बैल आमचं सरळ केला. 100% आम्ही परत पहिल्याच मैदानात 1 नंबर केला. परत कुठल्या ह्याच्या अगोदर एका मैदानात 1 नंबर केला मला वाटतं टेकवडी ना? हा, टेकवडीच्या मैदानात 1 नंबर केला होता. बरं, अतिशय डवळला पण केला होता. हा, डवळला क्वार्टरला आम्ही राहिलो होतो. 1 नंबर केला. बरं, आणि त्यानंतर आता विश्रांती घेऊन हा पुढे आलेला आहे. तर आता आपण काय सांगाल रॉकीच्या विषयी? काय सांगाल दादा? रॉकी आता ह्या चालू वर्षात 2026 मध्ये आजचाही सलग त्याचा 9वा गुलाल आहे. 9वा गुलाल आहे जानेवारी पासून? हा, जानेवारी. पहिल्या मैदान कुठल्या मैदानात गुलाल केला? पहिल्या मैदान ह्याचं पंधऱ्याचं आपलं सागर नाना खुडे आहेत का त्यांचा पक्षा. हा, दुसरा परत विजोरीचं मैदान केलं दुसरं. बरं, तिसरं आणि चौथं विजोरीच 3 मैदानात राहिलो फायनल. विजोरीचे तिन्ही पण विजोरीत 3 मैदानात. विजोरीत 2 मैदानात 2 नंबर केला आणि एका मैदानात 3 नंबर केला विजोरीला. बरं, आणि रॉकीचा हा पहिलाच गोल आला म्हणजे पहिलाच 1 नंबर आहे आज. जसा पोहोचतो तसा. वा, म्हणजे आनंद वेगळाच असेल. आनंद वेगळाच आहे. आनंद वेगळाच आहे. आणि वासराचं 14-15 गोल आहेत पण वासरू पायऱ्या वाचून अंधारात राहते. बरं, कशामुळे राहते पायऱ्या वाचून अंधारात? मोठी बैलवाली म्हणते ती बाबा माझी एवढी वायदी आहे तेवढी वायदी आहे तेवढी द्यावी लागते आणि आपली काही परिस्थिती नाही वायदी द्यायची. बरं, मी स्वतः सोलरवर कामाला जातोय. बरं, सोलरवर कामाला जाऊन जी बाबा काय द्यायची 10-15 दिवसाची पगार येते ती गोळा करून मैदान करतोय. बरं, नंबर सांगा तुमचा? 93 22 46 14 92. बरं, कशा पद्धतीचा बैल पाहिजे तुम्हाला पुढे पैरेकरी? पैरकरी चांगलाच आपला गुलालातला बैल असला तरी आपल्याला चालते. अंधारातला असू द्या पण गुलालातला बैल असू द्या. बरं, आणि त्याबरोबर खांद कुठली पाहिजे तुम्हाला? 2 खांदी काय अडचण नाही. आपल्याला कड आली काय आलं सगळं सांभाळते. काय विषय अपेक्षा काय तुमची? कुठल्या मैदानात पाहायचं, आदत का ओपनच्या? आता दुसऱ्याच्या मैदानात पण आपण राहिलेलो आहे. दुसऱ्या मैदानात 3 नंबर केला आपण. दुसऱ्या किंवा आदत मध्ये पाहिला पाहिजे. हा, दुसरा निश्चित तुम्हाला आता ही मुलाखत बघितल्यावर प्रतिसाद भेटेल. कितीची खरेदी आणि कुठला आहे तो वासरू? आपण 7 महिन्यात असताना फक्त 13,000 रुपयाला घेतलं होतं वासरू. कुठून घेतलं होतं? आमच्याच गावातनं घेतलं होतं. 13,000 रुपयाला घेतलं होतं. बरं, आणि आता वासराला मागच्या महिन्याभरात 25 लाखाची मागणी आली आहे. बरं, पण वासरू काय द्यायचं नाही आपलं. बरं, द्यायचं नाही. घरीच ठेवायचं आपलं म्हणजे त्याला जीव लागला त्याच्यावर. 7 महिन्यात असताना वासरू आणलं होतं आपण बारीक असताना. बरं, त्याचबरोबर दादा आता एवढ्या 75 गटाचं मैदान झालं, जवळपास 750 गाड्या होत्या. या मैदानामध्ये तुम्ही 1 नंबर केलाय, कसा आनंद आहे? आणि पहिला तुमचा 1 नंबर आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला पहिला 1 नंबर का तुमचा? पहिलाच 1 नंबर आहे कसा आनंद? पहिला आनंद म्हणजे आता शब्दात सांगता येणार नाही एवढा आनंद झालेला आहे. पोरं फिरवले खुश झाली, पोरं आलेली फेलेली. आज 1 नंबर झाला, भारी वाटतंय. भारी वाटते. आणि मित्रांनो, हा सगळा योग जुळून आला खरंच सोमा ड्रायव्हर तडफकर यांच्याकडनं आणि त्यांच्या लखनमुळं हा सगळा योग जुळून आलेला आहे. अजून लखन विषयी काय सांगाल? लखन हा बैल 1 नंबरच पळतो. त्यांचा फोन आल्या मी म्हणलं पळू काय अडचण नाही. आणि आपला खोंड बाला ड्रायव्हरला जास्त पळतो. त्यांना म्हणलं बाबा बाला ड्रायव्हर बसू आपण. बरं, आणि बाला ड्रायव्हरने चीज करून दाखवलं? नाही, बाला ड्रायव्हर आपला एकनिष्ठ ड्रायव्हर आहे. पहिल्यापासून आपला गाडी जसं वासरू पळतं खोंड पळतं तसा बाला ड्रायव्हरच गाडी हाणतो आपण. बरं बरं, बाला ड्रायव्हर जेवढे शब्द बोलावं तेवढं बाला ड्रायव्हर विषयी कमीच आहेत. बरं, चालते. धन्यवाद तुमचा. आता बाला ड्रायव्हरकडे वळूया.
बाला ड्रायव्हर आहेत आपल्या समोर. बाला ड्रायव्हर, काय सांगाल आजच्या लखन आणि रॉकीच्या स्पीड विषयी काय सांगाल? खूप चर्चा झाली आणि अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. त्यातल्या त्या सेमीची खूप चर्चा झाली, कडने सेमी काढलाय. गाडी गटात बी एक नंबरच पळाली होती बरं का. कारण का वासरू ते रॉकी म्हणायचं वासरू आहे ना, ते कायमच गट तर हातात पळतं आणि 100% गट हातात पळालं तर शिमी 100% टाकतं, म्हणजे टाकतं सगळ्यालाच. मग कुठं नाही होते, काय अडचण नाही त्याची. दोन्ही खान पब्लिक पळतं आणि ही तर काय ह्याचा नादच करायला नाही. ही जेवढं पब्लिक लागेल माणसं मध्ये ते हातनं पळून नंबर करावा. पण ह्या बैलाचं एक वैशिष्ट्य आहे, आता गाडी 4 नंबर लागली होती, तीच गाडी 9ला असती तर अजून कमीत कमी 1 वावाचं अंतर टाकून लागली. बरोबर. किती टायमिंग किती भरला असेल साधारणतः? टायमिंग किती भरला असेल सुट्टीपासून निकालापर्यंत? किती सेकंदात आला असेल वर? सुट्टीपासून 16 सेकंद आसपास आली. 16 सेकंद म्हणजे भरपूर स्पीड दिलं होतं गाडीने. भरपूर चांगलं स्पीड दिलं. आता पुन्हा हीच जोडी पळताना दिसेल का? हो 100% ही जोडी आदतच्याच मैदानामध्ये. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. तुमचंही दादा अभिनंदन. पहिला गुलाल आहे आणि तोही 1 नंबरचा मानकरीचा पहिला गुलाल आहे तुमचा. आणि एवढी मोठी मागणी सुद्धा आलेली आहे तुमच्या नंदीला. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं आहे. आणि शिस्तीनं खेळा आणि विचार करून सगळे पुढचे निर्णय घ्या. धन्यवाद दादा.